राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेत। अजित पवारांचा शासकीय बंगला असलेल्या देवगिरी निवासस्थानी मुंडे दाखल झालेत। गेल्या पाऊण तासापासून दोन्ही नेत्यांची चर्चा सुरू आहे। अचानक धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला का दाखल झालेत याचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। सूरज सावंत आपण आपल्या प्रतिनिधीकडून अधिक तपशील जाणून घेणार आहोत। मात्र देवगिरीवर दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। नेमकी चर्चा कोणत्या कारणासाठी आहे, कोणते मुद्दे आहेत याचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। तब्बल पाऊण तासापासून या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। अचानक धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीला गेल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। देवगिरी बंगल्यावर दोन्ही नेत्यांची ही पाऊण तास चर्चा सुरू आहे। सूरज सावंत अधिक अपडेट देतील। सूरज, अश्विन, नक्कीच देवगिरी बंगल्यावरती महत्त्वाच्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीला आले असतानाच त्यांच्या मागोमाग आता प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत ते देखील दाखल झालेले आहेत। सध्या महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत त्यावरून या ठिकाणी अनेक अर्थ या ठिकाणी काढले जात आहेत। दिल्लीत एकीकडे शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा जो सत्कार होतो आहे, दुसरीकडे ठाकरेंचे जे प्रमुख नेते आहेत ते फडणवीसांच्या भेटीला जात आहेत आणि अशातच धनंजय मुंडे यांच्या बीड प्रकरणात देखील अनेक घडामोडी घडत असतानाच आता धनंजय मुंडे हे देखील अजित पवारांच्या भेटीला आलेला आहेत। पाठोपाठ प्रफुल्ल पटेल हे देखील अजितदादांच्या भेटीला आलेले आहेत। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणात जर या बैठकीतनं अनेक त्याचे कंगोरे काढताना पाहायला मिळत आहेत। आता जवळपास अर्धा तास झालेला आहे। या तिघांमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे या घडामोडींवरती एकूणच अनेक त्याचे अर्थ काढले जातील असंच पाहायला मिळत आहे। धन्यवाद सूरज, या माहितीबद्दल बातमीचे अपडेट्स घेत असतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।